वर्षातून नवऱ्याला फक्त 2च वेळा नमस्कार करायचा असतो असं मला पार्थच्या आजीने सांगितलं. ते कोणत्या दिवशी हे मी तुम्हाला सांगते. सो आज मी नारायणपेठ नेसायचा विचार केला पाडव्यानिमित्त. मस्तपैकी मोठं मंगळसूत्र घातलं आणि त्याच्यावर एक छोटं असं गळ्यातलं घालायचा विचार केला. आणि माझ्याकडे इतके सगळे गळ्यातले आहेत, सगळे लग्नातले आहेत आणि मी तुम्हाला याचे एक एक करून डिझाईन दाखवते. सो मला वाटलं होतं की हे पहिलंवालं माझ्या साडीवर मॅच करतं, पण मी जेव्हा ते विअर केलं ना तेव्हा ते अजिबात मॅच करत नव्हतं. मी भरपूर असे गळ्यातले चोकर नेकलेस ट्राय केले, पण काहीच चांगलं दिसत नव्हतं आणि सगळं मी लास्टला जाऊन कॅन्सल केलं आणि मी माझा गळा तसाच ओपन ठेवला. ते थोडं ऑड वाटत होतं, पण म्हटलं की जाऊ दे. आणि त्या पहिल्या गळ्यातल्यावरचे कानातले घालून घेतले आणि त्याच्यानंतर मग ओवाळायचं वगैरे करायला घेतलं आम्ही. सगळ्यात पहिले आईनी बाबांना ओवाळलं, त्यांना गिफ्ट मिळालं. मी बाबांना ओवाळलं मुलगी म्हणून आणि मला पण त्यांनी एक छान असा ड्रेस दिला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या नवऱ्याला ओवाळलं. सो नवऱ्याला फक्त पाडवा आणि दसरा या 2च दिवशी नमस्कार करतात असं पार्थच्या आजींनी सांगितलं होतं. सो मी तो नमस्कार करून घेतला आणि यावेळेस मी नवऱ्याकडून खूप साधं गिफ्ट घेतलं. एक सुंदर असा जीन्सवरचा टॉप आहे, कारण की डिसेंबरमध्ये तो मला मोठं गिफ्ट देतो असं बोललाय. सो फर्स्ट इयर पाडव्याला ना मला हे डायमंडचे इयरिंग्स भेटले होते. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.